मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सासूबाईचा तडका सुनबाईचा भडका या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहोत पालक पनीर. पालक पनीर बनवण्यासाठी इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि कढईमध्ये उकळत्या पाण्यात आपल्याला हा पालक 5 मिनिटं ठेवायचा आहे. पाच मिनिटानंतर हा पालक आपल्याला एका टोपमध्ये थंड पाणी घेऊन त्याच्यात टाकायचा आहे, म्हणजे याचा कलर जात नाही. आता आपल्याला आलं, लसूण, टोमॅटो आणि कांदा यांची पेस्ट करून घ्यायची आहे. थोडीशी याच्यात कोथिंबीर टाकूया. हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आणि याच्यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि पालक बारीक प्युरी करून घ्यायची आहे. इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत, हेही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे आपण जे खडे मसाले बारीक करून घेतले होते ते आणि लाल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, किचन किंग मसाला आणि याच्यामध्ये हळद घेतलेली आहे. कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेलामध्ये तेजपत्ता आणि जिरं टाकलेलं आहे. याच्यामध्ये लगेच वाटण टाकून घेऊया. वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे बघू शकताय वाटणाला छान तेल सुटलेलं आहे. याच्यामध्ये आता लगेच मसाले टाकून घेऊयात. आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला दही टाकायचं आहे, त्याने फ्लेवर छान येतो. बघू शकताय वाटणाला किती छान कलर आलेला आहे आणि हे वाटण आपलं परतलं गेलेलं आहे. याच्यामध्ये आता पालक प्युरी टाकून घेऊया. याच्यामध्ये पाणी टाकून 5 मिनिटं हे असंच उकळी येऊ देऊया आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि आता याच्यात पनीर टाकून घेऊया. आणि मित्रांनो, तयार झालेलं आहे आपलं मस्त चमचमीत असं पालक पनीर. तुम्हीही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन.